माणिकराव कोकाटे कायद्यानुसार आता आमदार राहू शकत नाहीत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। 2 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षाची शिक्षा झालेल्यांना हा कायदा लागू होतो। दमानी यांची माहिती। केंद्र राज्य सरकार पाठीशी, त्यामुळे काहीही होणार नाही। सरकार असंवेदनशील असल्यामुळे कारवाईच्या अपेक्षा जनतेने सोडून दिल्यात। माणिकराव कोकाटेंच्या संभाव्य अटकेवर बोलताना सतेज पाटलांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी भेटीगाठी सुरू। सना मलिकांपाठोपाठ मुश्रीफही अजितदादांच्या भेटीसाठी देवगिरीवर। काही वेळापूर्वी माजी आमदार सुनील भुसारा हे सुद्धा देवगिरीवर पोहोचले। नवाब मलिकांचा पाठिंबा भाजपला चालतो, पण मलिक चालत नाहीत। भाजपची ही दांभिकता। अंबादास दानवे यांची भाजपवर टीका। संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार। राऊत आज किंवा उद्या पवारांची भेट घेणार। महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात राऊत पवारांची भेट घेणार। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। सूत्रांची माहिती। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। प्रज्ञा सातव यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची ही माहिती। कुणीही भाजपमध्ये येत असेल तर त्यांचं स्वागत, पण प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाची मला कल्पना नाही। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये विसंवाद असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। बावनकुळेंची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। शिवसेना आणि मनसेत विसंवाद गोंधळ नाही, आमचं घर दोघांचं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात। काल चर्चा झाली, आज चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। तर मुंबईबाबत आज विषय संपेल अशी अपेक्षा। राऊतांची प्रतिक्रिया। आशिष शेलार यांच्याकडनं कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर टीका। बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला कविता अर्पण, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचं आजपासून ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र। शिवसेनेकडनं प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित। श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरची जबाबदारी। नरेश मस्केंवर ठाणे नवी मुंबईची जबाबदारी। महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा। शिवसेनेकडनं 125 जागांसाठी आग्रह। नितेश राणेंचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा नारा। एम फॉर मुंबई, एम फॉर महादेव, मुंबई लव महादेव, असं नितेश राणे यांचं सूचक ट्विट। पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या 8 इच्छुकांना फोडणार। राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांचा दावा। तर महायुतीमध्ये कटुता निर्माण होणार नाही, योगेश बहल यांचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञाताकडनं गोळीबार। दुचाकीवरून अज्ञात व्यक्तीने 6 राऊंड फायर केले। अंबरनाथ पश्चिम नवी भेंडीपाडा परिसरामधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार। घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केलं। आमच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करत नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अंबरनाथ पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज जाहीर सभा। गावदेवी मैदानामध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन। आमदार किसन कथोरे यांची माहिती। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आहेत। चव्हाणांनी दिलेली माहिती योग्य। 19 तारखेला काहीतरी गौप्यस्फोट होणार हे नक्की। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला संजय राऊतांकडनं दुजोरा। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सभा घेण्यासाठी चढाओढ। 11, 12 आणि 13 जानेवारीला ठाकरेंची सेना, मनसे आणि शिंदेंकडनं मैदानासाठी पालिकेकडे अर्ज। मनसे नेत्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक। थोड्याच वेळात शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होणार। यापूर्वी शिवतीर्थवर प्रचाराच्या सभा फक्त शिवसेनेनं केल्यात। शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध? शिवतीर्थाशी संबंध हा फक्त ठाकरेंचाच। शिवतीर्थावरील सभेवरून राऊतांचा शिंदेंच्या सेनेवर टीका। मनसे ठाकरेंच्या सेनेची कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भात आज बैठक। ठाकरे सेनेकडनं वरुण सरदेसाई, मनसेकडनं राजू पाटील यांच्यावर जबाबदारी। कल्याण डोंबिवलीच्या 122 जागांसंदर्भात अंतिम चर्चेची शक्यता। नाशिकमध्ये काँग्रेससोबत जाण्यास मनसे सकारात्मक। मनसे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांची माहिती। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना मोठा भाऊ असेल, सुदाम कोंबडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं इच्छुक उमेदवारांच्या 20 डिसेंबरपासून मुलाखती सुरू होणार। संपूर्ण महाविकास आघाडीसोबत लढण्याचा करणार प्रयत्न। महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांची माहिती। जागा वाटपासंदर्भात 2 दिवसात फॉर्म्युला ठरणार। शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व। मुरुड फाईल्स अंबादास दानवेंचं ट्विट।
धनुष्यबाण आणि हात चिन्ह असलेल्या बॅनरचा फोटो दानवेंकडनं ट्विट. मुरुडच्या विकासाला शिवसेना काँग्रेसची साथ, बॅनरवर उल्लेख. मुंबई महापालिका वगळता 28 महानगरपालिकांसाठी काँग्रेस आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. 25 आणि 26 डिसेंबरच्या राज्य पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये उमेदवार निश्चित केले जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल. बिहार निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशावरून पदाधिकाऱ्यांनी जलील यांच्यावर उधळल्या नोटा. महापालिका निवडणुकीमध्ये संक्रांतीला प्रचार म्हणून एमआयएमने पतंग उडवल्यावर तक्रार करणार. एमआयएमचं निवडणूक चिन्ह पतंग असल्यामुळे भाजप आमदार संजय केणेकर यांचा इशारा. परभणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होताच शिंदे सेनेमध्ये नाराजी नाट्य. जिल्हा प्रमुखांकडून निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्यात येत असल्याची लोकसभा प्रमुख राजू कापसे यांच्याकडे तक्रार. नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पालिका निवडणुकांसाठी बैठका. येवल्यानंतर समीर भुजबळ नाशिकमध्ये सुद्धा सक्रिय. समीर भुजबळ नाशिक पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेकडनं 350 जण इच्छुक. आज इच्छुकांच्या मुलाखती पार पडणार. आम आदमी पार्टी पुणे महापालिका निवडणूक लढवणार. आपकडनं निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता. कोल्हापुरात पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सुद्धा मैदानात. वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर पालिकेच्या सर्व 81 जागा लढवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. मुंबई पालिका वगळता इतर ठिकाणी युती होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात भाजपच्या महिला उमेदवार दुर्गा धोत्रे महिला आयोगामध्ये तक्रार करणार. ओमराजेंनी दुर्गा धोत्रेंना हसीना पारकर संबोधल्याचा आरोप, तर ओमराजेंनी असा कुठलाही उल्लेख केला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रजाक अत्तार यांचं वक्तव्य. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. सिद्धरामेश्वर यात्रेमुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. यात्रेदरम्यान निवडणुकांचं मतदान आणि मतमोजणी होणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहिंबू यांचं पोलीस आयुक्तांना पत्र. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज. 21 प्रभागांमधून 84 नगरसेवक निवडले जाणार. 8 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येकी एका निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी दिल्याची माहिती. नागपूरच्या महापालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं महायुतीमध्ये किमान 15% जागेची मागणी. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याची तयारी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसचे मुंबईमध्ये खलबतं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे यांच्यामध्ये बैठक. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजित कांबळे यांची नियुक्ती. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पवारांचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंची भूमिका. भाजपबरोबर गेलेल्यांसोबत निवडणूक लढवणार नाही, दुनेश्वर पेठे यांची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी हालचाली. हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाची युती संदर्भात सकारात्मक चर्चा. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेला पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खिंडार. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधवांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांचा राजीनामा. ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचार रॅली. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. विविध प्रभागातील उमेदवार सुद्धा प्रचार फेरीमध्ये सहभागी. पुण्यामध्ये भाजपच्या 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार. प्रभाग रचना, आरक्षण आणि अकार्यक्षमतेचा माजी नगरसेवकांना फटका. भंडाऱ्यामध्ये 2 प्रभागांची निवडणूक 20 तारखेला पार पडणार. तर 20 तारखेला गडबड झाली तर कटोगे तो फसोगे. आमदार परिणय फुकेंचं प्रचार सभेत सूचक वक्तव्य. धुळे पालिकेसाठी भाजपचा 55चा नारा. तर धुळे पालिकेत भाजपचा विजय निश्चित. आमदारांचा विश्वास. अनुप अग्रवाल यांनी इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत विश्वास व्यक्त केलाय. जळगावच्या बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये शिंदे सेनेच्या मीरामाळी बिनविरोध. नगराध्यक्ष आनंद पाटलांचा कार्यकाळ संपल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आली होती निवडणूक. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर. मुंबई एकूण 1,03,00,000 मतदार असून त्यापैकी 53% पुरुष मतदार आणि 47% स्त्री मतदार आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या अंतिम मतदार यादीमध्ये घोळ. पाली, डोंगरी, तारोडी भागातील मतदारांची नावं घरापासून तब्बल 10 किलोमीटर दूर जेसल पार्क प्रभागात
निवडणुकीसाठी 2024च्या मतदार याद्यांचा वापर. अमरावती महापालिकेमध्ये मतदारसंख्येत मोठी वाढ. महापालिका क्षेत्रामध्ये 9,64,532 एकूण मतदारांची नोंद. 1,64,532 मतं वाढली. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी सहकार मंत्री अमित शहांची भेट घेतली. सहकार क्षेत्रामधील दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध समस्या आणि अडचणींसंदर्भात चर्चा. जिशान सिद्दीकी यांनी वाढीव सुरक्षा देण्याच्या मागणीवर 10 दिवसात निर्णय घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. ऑगस्टपासून जिशान सिद्दीकींना खंडणीसाठी धमकीचे फोन येत आहेत. कल्याणी नगर अपघातामधील रक्ताचे पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात विशाल अग्रवालसह 8 जणांचा जामीन फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.